दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत तेहरानमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 10,000 भारतीय इराणच्या तेहरानमध्ये अडकले आहेत। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसह भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्राने काय योजना आखली आहे पाहूयात। इस्रायल इराण युद्धात भारताची होरपळ। इराणमध्ये अडकले 10,000 भारतीय। भारतीयांना कसं आणणार मायदेशी? इस्रायल सोबत सलग 5व्या दिवशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली आहे। इराणमध्ये सुमारे 10,000 भारतीय नागरिक अडकलेत। त्यात 1500 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। त्यात मोठ्या संख्येने काश्मीरी विद्यार्थी आहेत। इराणमध्ये वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचं ते शिक्षण घेत आहेत। इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्लीज इंडियन गवर्नमेंट से अपील है कि वो प्लीज रिस्पॉन्ड करें और हमारे लिए शेल्टर का इंतजाम करें, हमारे लिए इवैक्यूएशन के लिए इंतजाम करें, ट्रांसपोर्ट का इंतजाम करें और तुर्की या अजरबैजान जहां से भी हमें निकालने की पॉसिबिलिटी हो वहां से हमें वीजा अगर लगता है तो प्लीज वो भी हमें प्रोवाइड करें, जिससे कि हम अच्छे से यहाँ से निकल जाए। तो हम ये चाहते हैं कि ई वीजा अगर हमें मिल जाता है तो भी हम यहाँ से निकल जाएंगे और वहां से फिर हम अजरबैजान या तुर्की जहां से भी हम निकले वहां से हम फ्लाइट लेकर के दिल्ली आ सकते हैं। दरम्यान या विद्यार्थ्यांना इराण बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक योजना आखली आहे। काय आहे केंद्राची योजना पाहूया। 10,000 भारतीय नागरिक इराणमध्ये अडकले असून त्यात 1500 विद्यार्थी आहेत। 600 विद्यार्थी तेहरानहून सुरक्षित अशा कोम शहरात आहेत। 110 विद्यार्थी उर्मियाहून आर्मेनिया सीमेकडे रवाना झालेत। शिराज आणि इस्फहान मधील विद्यार्थी याझद परिसरात सुरक्षित आहेत। भारतीय दूतावासाकडून गुगल फॉर्म आणि टेलिग्राम लिंक जारी करण्यात आली आहे। इराणमधील बहुतेक आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या नागरी उड्डाणांसाठी बंद आहेत। त्यामुळेच आर्मेनिया सीमेवरून विद्यार्थ्यांना भारतात आणलं जाणार आहे। आर्मेनियाची सीमा इराणच्या प्रमुख शहरांपासून कमी अंतरावर आहे। तसंच भारताचे आर्मेनियाशी चांगले संबंध आहेत। केंद्राच्या या योजनेमुळे युद्धाची दाहकता वाढण्याआधीच विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणलं जाणं शक्य होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।